जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेल्या अर्णव सुतार व स्वराली हार्गे यांचा प्रशांत शापूर यांच्या हस्ते सत्कार. शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये कवठे गुलाम येथील विद्यार्थ्यांनी केलेल्या उल्लेखनीय कामगिरीमुळे परिसरात कौतुकाचा सूर उमटतोय. अर्णव अमोल सुतार यांनी लांब उडी स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावत आपली गुणवत्ता सिद्ध केली. यासोबतच 100 मीटर धावणे स्पर्धेत त्याने दुसरा क्रमांक मिळवत दुहेरी यश संपादन केलं. या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर अर्णव सुतारची जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेसाठी निवड झाली. त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होतोय. त्याचप्रमाणे स्वराली बजगोंडा हार्गे हिने 100 मीटर धावणे स्पर्धेत दमदार धाव घेत द्वितीय क्रमांक पटकावला. तिच्या या यशामुळे तिचीही जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली. दोन्ही विद्यार्थ्यांनी कठोर मेहनत, सातत्यपूर्ण सराव आणि आत्मविश्वासाच्या जोरावर यश मिळवलं असल्याचं क्रीडा क्षेत्रातून बोललं जातं. या यशाबद्दल आला जिल्हा परिषद मतदारसंघातील युवा नेते व सामाजिक कार्यकर्ते प्रशांत शापुरे यांच्या हस्ते अर्णव अमोल सुतार व स्वराली बजगोंडा हार्गे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी प्रशांत शापुरे यांनी विद्यार्थ्यांचं कौतुक करताना म्हणाले, आजची ही मुलं उद्याच्या देशाचं भवितव्य आहे. क्रीडा क्षेत्रात मिळणारे यश शिस्त, जिद्द आणि परिश्रमाचं प्रतीक आहे. अशा विद्यार्थ्यांना समाजानं प्रोत्साहन दिलं पाहिजे. या विद्यार्थ्यांच्या यशामागं मार्गदर्शक शिक्षक अनिल कुंभे सर आणि मुकुंद जगताप सर यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं. त्यांनी विद्यार्थ्यांना योग्य प्रशिक्षण, तांत्रिक मार्गदर्शन आणि मानसिक बळ देत सतत प्रेरणा दिली. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांना आत्मविश्वास मिळवून उत्तम कामगिरी करता आली. या यशामुळे शाळा, पालक आणि परिसरात आनंदाचं वातावरण आहे. जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या जातात. या सत्काराप्रसंगी गजानन शापुरे, राहुल नरके, राहुल राजमाने, गणेश केटकाळ, संपत जगताप, सुरेश मेंगे, अमोल सुतार, संतराम कांबळे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.